श्रावण महिना सुरू आहे. नारळी पौर्णिमा ही जवळ आहे. ओल्या नारळाच्या करंज्यांची रेसिपी पाहूया. नैवेद्यासाठी या बनवू शकता. 7 ते 8 दिवस टिकणारी खुसखुशीत करंजी कशी तयार करायची त्याची रेसिपी पाहूयात. आधी एका ताटात 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी गहू पीठ चाळून घेतले. मग अर्धी वाटी रवा घातला. चवी पुरेसे मीठ घातले. रवा एकदम बारीकच वापरायचा. आता 2 चमचे तूप गरम करून वितळवून घ्यायचे आणि या पिठांवर घालायचे आणि अशा प्रकारे हाताने सगळ्या पिठाला हे तूप व्यवस्थित चोळून घ्यायचे. मग पीठ हातात घेऊन मूठ वळते का ते पाहिजे. मूठ वळली म्हणजे आपले मोहन बरोबर आहे असे समजायचे. आता हळूहळू थोडे थोडे पाणी घालत पीठ खूप घट्ट किंवा पातळही मळायची नाही. चपातीला मळतो तसे मऊच मळायचे. थोड्या वेळानंतर रवा थोडासा फुलतो आणि पीठ घट्ट होते. अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवायचे. इकडे कढईत 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा खसखस घेऊन त्यात 2 वाट्या ओल्याचा खोबऱ्याचा चव घालायचा आणि अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचा. मग 2 वाट्यांसाठी 1 वाटी गूळ घालायचा. आता हे गूळ वितळेपर्यंत आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. आवडत असतील तर बदाम काजूचे काप घातला तरी चालेल. मग 1 चमचा वेलची पावडर घालायची. हे अशा प्रकारे मिश्रण एकदम कोरडं करून घ्यायचं आहे. ते मळून ठेवलेल्या पिठाला परत एकदा थोडे मळून घ्यायचे. हे बघा असे पीठ तयार असायला हवे. आता यातला एक गोळा पोळपाटावर घेऊन त्याची अगदी पातळ चपाती एवढी पोळी लाटून घ्यायची. मग त्यावर बोटांना असे तूप लावून सगळ्या पोळीभर पसरवून घ्यायचे. आता याच्यावर तांदळाचे पीठ अशा प्रकारे भुरभुरून घ्यायचे आणि मग हाताने पोळी गुंडाळून त्याचा रोल करून घ्यायचा. हा रोल अशा प्रकारे 1-2 वेळा फिरवून घ्यायचा म्हणजे आतमध्ये घट्ट होईल आणि मग सुरीने अशा प्रकारे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. त्याला एक गोळा पोळपाटावर अशा प्रकारे ठेवून थोडा प्रेस करून त्याची पारी लाटून घ्यायची. अशी पारी हवी. जास्त जाड ठेवायची नाही, नाहीतर करंजी नरम पडते. आता पारीच्या वरच्या बाजूला सारण ठेवून पारी दुमडून घ्यायची. अशा प्रकारे अर्ध्या वर्तुळात दुमडायची आणि मग बोटांनी तोंड बंद करून घ्यायचे. करंजीच्या साच्याने वरचे पीठ काढून टाकायचे. बघा किती छान करंजी झाली आहे. अशाच प्रकारे दुसरी करंजीत वरच्या बाजूला सारण भरून तोंड बंद करून अर्धवर्तुळ करून घ्यायचा आणि मग ह्या अशा प्रकारे हातानेही छान मुरट घालू शकता. प्रकारे थोड्या करंज्या वळून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या. इकडे कढईत तेल गरम करून घेतलंय आणि गॅस एकदम बारीक केलाय. आता यात मंद गॅस फ्लेमवरच आपल्याला तळायचे आहेत. 1-2 करंज्या सोडून ह्या सतत चमच्याने अशा प्रकारे हलवत तळून घ्यायचे आहेत म्हणजे वर बुडबुडे येणार नाहीत. दोन्ही बाजूने अगदी सोनेरी रंगावर छान तळून घ्यायच्या. एका बाजूने छान सोनेरी रंग आला की उलट्या करून परतून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंगावर तळा. अशा प्रकारे मंद गॅस फ्लेमवर तळल्यामुळे करंजी खुसखुशीत व्हायला मदत होते. हे बघा किती छान सुरेख करंज्या बनवून तयार आहेत. चवीलाही या खूप छान लागतात. ती पूर्ण थंड झाल्यावरच या डब्यात भरून ठेवायच्या. 7 ते 8 दिवस या टिकतात. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.